रेव्हलेशन प्रकटीकरण चॅप्टर 11 अध्याय 11 और उसका 19 आणि त्याचे 19. रेव्हलेशन प्रकटीकरण प्रकाशित वाक्य अध्याय 11 प्रकटीकरण अध्याय 11 और वर्स 19 त्याचे 19. जब परमेश्वर का जो मंदिर स्वर्ग में है वो खोला गया, उसके मंदिर में उसकी वाचा का संदूक दिखाई दिया और बिजलियां, शब्द और गर्जन और भूकंप हुए और बड़े ओले गिरे. तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा घोष दृष्टीस पडला आणि विजा चमकल्या, गर्जना व मेघाचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व मोठ्या गारांची वृष्टीही झाली. अपराध पवित्र पवित्र करुणा में देवी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. प्रभु वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जब हम सुनते हुए पालन करने के लिए सहायता करना. करुणा दया रखना करो यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. हम यहाँ देखते हैं प्रियो कि रेवलेशन जो ये पत्री है ये यूहन्ना ने लिखी है, जो यीशु का प्रिय शिष्य है. आणि जे प्रकटीकरण आहे ते यूहन्नाने लिहिलेलं आहे, जे यीशुचा प्रिय शिष्य आहे. ये भविष्यवाणी का पुस्तक है आणि हे भविष्यवाणीचं पुस्तक आहे. भविष्यवाणी यानी आगे होने वाली बात प्रभु ने बताई है आणि भविष्यवाणी म्हणजे पुढे होणाऱ्या गोष्टी देवाने सांगितल्या आहेत. इसलिए बताई ताकि हम मसीह लोग सुरक्षित रहे. अगर हमें कुछ पहले से मालूम रहेगा तो हम क्या रहेंगे, हम लोग डरेंगे नहीं, चौंक नहीं जाएंगे और दुखी नहीं होंगे, मतलब विस्मित नहीं होंगे. आणि हे यासाठी लिहिलेलं आहे की आपल्याला जे पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत ते माहीत असावेत आणि जर पुढे होणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीत असेल तर आपण भयचकित होणार नाही किंवा आश्चर्यचकित होणार. और हम इस वाणी को, ये जो भविष्यवाणी, इस पुस्तक को हमें ग्रहण करना है. बाइबल में लिखा है धन्य है वह जो इस पुस्तक पर विश्वास करता है और उसे मानता है. आणि ही जी वाणी आहे, हे जे भविष्यवाणीचं पुस्तक आहे त्याला ग्रहण करायचं आहे, कारण देवाचं वचन म्हणतं धन्य आहे जो या वाणीला ऐकतो आणि मानतो. इसीलिए प्रियो इस भविष्यवाणी पुस्तक जो हमारे लिए लिखी गई है आणि म्हणून प्रियो जो भविष्यवाणीचं पुस्तक जे आपल्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे. आज हम सबसे पहला पॉइंट देखते हैं कि परमेश्वर ने 7 तुरैया जो स्वर्ग में फूकी गई, स्वर्गदूतों के द्वारा 7 तुरैया फूकी गई. आणि आपण सर्वात पहिला मुद्दा पाहतो की स्वर्गदूतांच्या द्वारे 7 करणा स्वर्गदूतांमध्ये वाजवण्यात आल्या. और हम देखते हैं कि ये कभी होगा मालूम, ये जब भी एंटीक्राइस्ट का काल रहेगा उस समय ये तुरैया फूकी जाएगी. आणि ये तुरैया कहाँ फूकी जा रही है? स्वर्ग में. तुरैया स्वर्ग में फूकी जाएगी, विपत्ति पृथ्वी पर. आणि हे जे करणे आहे ते स्वर्गामध्ये वाजवण्यात येईल आणि जी विपत्ती आहे ती पृथ्वीवरती होईल. इसलिए प्रियो याद रखो कि हम जो यहाँ देखते हैं इन तुरैयों को, उसमें हमारा बचाव है, हम नहीं है उसका. आणि म्हणून आपण हे जे करण्याबद्दल पाहत आहोत त्याच्यामध्ये आपला बचाव आहे, आपण याच्यामध्ये नाही. अगर सोचो आप रह गए आणि विचार करत रहेगा नहीं, एंटीक्राइस्ट के काल में कभी रहना नहीं आणि ख्रिस्त विरोधाच्या काळामध्ये कधी राहायचं नाही और नाही कभी कोशिश करना है आणि नाही कधी प्रयत्न करायचा. तकलीफ है, बहुत यातना है. लेकिन एक है कि इन तुरैयों को जब फूका जाएगा और विपत्तियां पृथ्वी पर आएगी तो जितने मसीह लोग इस पृथ्वी पर होंगे, उस काल में भी मसीह लोग होंगे, वो मसीह लोगों को एक बात है कि इन विपत्तियों से गुजरना नहीं पड़ेगा. आणि जेव्हा हा करणा वाजवण्यात येईल आणि जेव्हा पृथ्वीवरती विपत्ती येतील तेव्हा किती लोक या पृथ्वीवरती असतील परंतु त्यांना त्या विपत्तीमधून जावं लागणार नाही. परमेश्वर उन्हें बचाएगा आणि हे त्यांना वाचवून घेईल. यहाँ तक कि उन विपत्तियों के समय पर आणि इतपर्यंत की त्या विपत्तीच्या वेळेला पहले जो लोग मसीह लोग हैं उनके माथे पे मोहर लगाया जाए आणि उन विपत्तियां उनके ऊपर न लगे, उन्हें तकलीफ ना दे. आणि जी ख्रिस्ती लोक आहेत त्याच्या माथ्यावरती पहिले टीका लावण्यात येईल की जे विपत्ती आहेत त्याला त्रासदायक येऊन त्याच्यावरती येऊ नये. मैं आपको बताती हूँ जब इस्रायली लोग युद्ध कर रहे थे आणि जेव्हा इस्रायली लोक हे युद्ध करत होते आणि शत्रूसोबत परमेश्वर ऊपर से एक पत्थर डाला आणि ते वरून दगड टाकत होते. उसमें से एक ही पत्थर इस्रायलियों को नहीं लगा आणि त्यातून एकही दगड इस्रायली लोकांना लागला नाही. शत्रु के पीछे भाग रहे थे आणि शत्रूच्या मागे ते लोक पळत होते, दौड़ रहे थे, मार रहे थे, युद्ध चालू था. शत्रु भाग रहा था क्योंकि जब उन्होंने देखा कि यहोवा उनकी तरफ से लड़ रहा है, क्योंकि परमेश्वर ने बिजलियाँ कर आई और बारिश गिराया, बहुत कुछ परमेश्वर ने उस युद्ध में किया. जुने करार में पढ़ सकते हैं, हमारे उपासना में विषय हो चुका है. तो फिर हम उन शत्रु डर गया आणि जेव्हा शत्रूंनी पाहिले की यहोवा त्यांच्या प्रेत्याचं काय करत आहे, लढाई करत आहे, तेव्हा ते लोक घाबरून गेले. तो हम देखते हैं कि परमेश्वर शत्रु में डर डालता है आणि आपण पाहतो की देव हा शत्रूमध्ये भीती टाकतो. परमेश्वर लड़ रहा था, ये वो भी कैसे ऊपर से पत्थर डाला आणि देव युद्ध करत होता. देव काय करत होता, वरून त्याच्यावरती दगड टाकत होता. वहाँ तो सब मिक्स हो चुके थे ना
इस्रायली और शत्रु मिक्स हो चुके थे आणि इस्रायली लोक आणि जे शत्रू होते ते मिक्स झालेले होते लेकिन एक भी पत्थर इस्राएल को नहीं लगा आणि एकही दगड इस्रायली लोकांना लागला नाही जो योद्धा थे इस्राएली के आणि जे योद्धा होते जे इस्रायली होते उनको एक भी पत्थर नहीं लगा आणि त्यांना एकही दगड लागला उसके नाही बाजू में जो शत्रु है उसको पत्थर गिरे आणि त्यांच्या बाजूला जे शत्रू होते त्याच्यावरती ती दगड पडली तो ये सबसे वैसे ही अंतिम काल में भी है ना जो मसीह लोग हो गए जो उस काल में रहेंगे उस काल में हम तो नहीं रहेंगे प्रभु की स्तुति हो और मैं विश्वास करती हूँ आप लोग भी नहीं रहेंगे लेकिन जो लोग रहेंगे आणि जी लोक तिथे राहतील प्रभु उन पर दया करेगा आणि देव त्यांच्यावरती दया करेल ये विपत्तियाँ रहेगी लेकिन उनको नहीं लगेगी आणि विपत्ती असली तरी सुद्धा ते त्यांना लागणार नाही तो जो डंक मारने की विपत्ति है वो भले उसके सामने वो कीड़ा वो जंतु आ भी गया तो भी वो उसे डसेगा नहीं आणि डंक मारण्याची जी विपत्ती आहे तो किडा त्यांच्यासोबत आला तरी त्यांना डसणार नाही जैसे अभी हमने उदाहरण देखा महामारी आपके बाजू में आके पड़ोसी को लगी लेकिन आपको नहीं लगी आणि महामारी तुमच्या बाजूला लागली परंतु तुम्हाला नाही लागली तो वैसे आणि तसंच रे तो आने वाले ऐसे ही होगा अभी आने वाली पीढ़ाएं एक के बाद एक जैसे बाद में आएगा तो उसमें भी ऐसे ही रहेगा जो दंश मारने का जो रहेगा जैसे नहीं है ताऊ मधुमक्खी वो कैसी काटती है दंश मारती है वैसे ही टाइप के कीड़े आने वाली विपत्ति वैसे रहेगी गाँव एक जगह में आ भी गई वैसे लेकिन वो तो प्रभु की स्तुति हो कि तुरंत वो प्रभु ने हाथ रोक लिया था आणि एका गावामध्ये तर आलेली सुद्धा होती ती विपत्ती परंतु देवाची स्तुती असू दे की देवाने त्याचा हात रोखला वो आएगी लेकिन वो जब काटेगी तो उसका कोई मेडिसिन नहीं जैसे अभी कोरोना का कैसा मेडिसिन निकला ना आणि कोरोनाचं जसे औषध निघालं लेकिन वो काटने के बाद उसका मेडिसिन नहीं रहेगा वो आदमी मरना निश्चित है आणि ते चावले ना तर त्याचं जे औषध आहे ते नसणार परंतु तो जो मनुष्य आहे त्याचं मरण आगे निश्चित आगे आहे. आगे ऐसी विपत्तियां रहेगी आणि पुढे पुढे अशा विपत्त्या येतील जो कुछ जुने करार में हुआ वही नए करार का आणि जे काही जुन्या करारामध्ये झालेलं आहे तेच नवीन तो हम करारामध्ये देखते आहे. सातवीं तुरई फूकने के बाद आणि आपण पाहतो की सातवा करणा हम वाजवल्यानंतर देखते हैं कि एक बड़े शब्दों में घोषणा हुई कि जगत का राज्य और हमारे प्रभु का मसीह का हो गया है और युग युग वो अब राज करेगा आणि एक मोठी वाणी आली की जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगाधिक राज्य और करेल. 24 प्राचीन जो स्वर्ग में है वो परमेश्वर के सामने जो सिंहासन पर बैठे थे मुंह के बल गिरकर दंडवत करने लगे आणि 24 वर्षाचे आसनावरती बसलेले होते ते देवासमोर उघडे म्हणून त्याला नमन करू और लागले स्तुति करने लगे आणि ते स्तुती करू लागले. फिर हमने ये 19 वचन हम देखे कि तब मैंने परमेश्वर का मंदिर स्वर्ग में खोला हुआ देखा आणि तेव्हा आपण 19 वचनामध्ये पाहतो की देवाचं जे मंदिर आहे स्वर्गामध्ये मी उघडलेलं पाहिलं. प्रियो हम यहाँ देखते कि स्वर्ग में परमेश्वर का मंदिर है आणि आपण पाहतो की स्वर्गामध्ये देवाचं मंदिर आहे और उस मंदिर में एक वस्तु देखा क्या देखा वाचा का संदूक आणि त्या मंदिरामध्ये एक वस्तू पाहिली कराराचा कोश. कुछ याद आया आपको आणि काही लक्षात आलं तुम्हाला क्या याद आया आणि काय लक्षात आलं मोसेसचा काळ आठवला तुम्हाला और दूसरा काल आपको याद आया है ना मोसेस के काल में परमेश्वर ने मोसेस को कहा था कि मोसेस तुझे जो मैं नमूना बताता हूँ उस नमूने के अनुसार तू निवास स्थान बनाना है और उस निवास स्थान में परमेश्वर मेरा लिए संदूक बनाना है आणि मोशेच्या काळामध्ये देवाने सांगितलं होतं की मोशे तुला जे नमुने दाखवत आहे त्याच्याद्वारे तुला काय करायचं आहे निवासस्थान बनवायचं आहे आणि त्या निवासस्थानामध्ये कराराचा कोश बनवायचा आहे. निर्गमन अध्याय 25 में आप पढ़ सकते हैं आणि निर्गमन अध्याय 25 मध्ये तुम्ही वाचू शकता. 25 का उसके 40वें वचन में आप पढ़ सकते हैं 9वें वचन में पढ़ सकते हैं 9-40 इन दोनों वचनों में ऐसा लिखा है जो उस परमेश्वर ने उसे सिनाई पर्वत पर ले लिया ऊपर पहाड़ पर लेकर गया आणि 25 त्याचे 9 आणि 40 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता की देवाने त्याला सिनाई डोंगरावरती नेले. और जो स्वर्ग में निवास स्थान है आणि ते स्वर्गामध्ये निवासस्थान आहे वो सेम निवास स्थान उसे पृथ्वी पर बनाने के लिए कहा आणि तो सेम निवासस्थान त्याला पृथ्वीवरती और बनवण्यासाठी जब सांगितलं. मोसेस के और इसराइलियों के द्वारा निवास स्थान बनाया गया आणि जेव्हा मोशे आणि इस्रायली लोकांच्या द्वारे निवासस्थान तो बनवण्यात आले अति पवित्र स्थान में परमेश्वर का संदूक रखा गया था और उस परमेश्वर के संदूक के अंदर क्या था 10 पट्टियाँ थी 2 पट्टियाँ थी 10 आज्ञाओं की लिखी हुई आणि तेव्हा त्या अतिपवित्र स्थानामध्ये देवाचा कोश ठेवण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये 10 कराराच्या पट्ट्या होत्या. हाँ
और मन्ना था आणि मन्ना होता और हारून की छड़ी थी जिसमें फूल और फल लगे हुए थे। आणि हारूनाची छडी होती ज्याच्यावरती फूल आणि फळ फिर लागलेली वो होती. संदूक बंद करने के बाद उसके ऊपर 2 दयासन थे आणि तो कोश बंद केल्यानंतर त्याच्यावरती दयासन होता और याजक सिर्फ महायाजक ही साल में एक बार उसे देखता था। आणि फक्त महायाजक त्याला वर्षातून एकदा पाहत होता. उस अति पवित्र स्थान में ना याजक कभी गया आणि त्या अतिपवित्र स्थानामध्ये कधी याजक गेला नाही ना ही कभी कोई साधारण इस्राएली है। आणि नाही कधी कोणतं साधारण इस्रायली गेला आंखों से भी कभी नहीं देखा थी पवित्र स्थान आणि डोळ्यांद्वारे सुद्धा कधी पाहिलं नाही की पवित्र स्थान. और उस सब परमेश्वर के संदूक को और उसके ऊपर जो पूर्व है दयासन है उस दयासन को भी नहीं देखा। आणि देवाचा जो कोश आहे आणि त्याच्यावरती जो दयासन आहे त्याला सुद्धा कधी पाहिलं नाही किसी ने नहीं देखा था। आणि कोणीच पाहिलं साल नाही. में जो महायाजक प्रायश्चित का लहू लेकर जाया करता था वो वहाँ उसे धूप चढ़ाकर यीशु वो उस मेमने के लहू से उसे छिड़कता था दयासन के ऊपर आराधना करके वापस बाहर आ जाता था। आणि जे महायाजक होता तो वर्षातून एकदा काय करायचं देवासमोर जायचा आणि तो जे काय करायचा लहू आहे तो त्याच्यावरती चिरकायचा. वो भी ऐसा करके पीछे मुड़ के ऐसा नहीं जाता था, उसे वापस ऐसे ऐसे ही जाना था। इस रीति से उसे पीठ भी वो परमेश्वर को दिखा नहीं सकता था या महायाजक। आणि तो पाठ सुद्धा देवाला दाखवू शकत अगर नव्हता. महायाजक गलती किया है सही लाइफ नहीं है तो वहीं पर मर जाता था। आणि जर महायाजकाने चूक केली आहे त्याचं योग्य जीवन आहे तो तिथेच मरून जायचा आवाज आना बंद हो जाता था। आणि त्याचा आवाज येणं बंद होऊन जायचा. कौन सा आवाज? आणि कोणता आवाज? उसके कपड़ों को घुंघरू लगे थे आणि त्याच्या कपड्यांना घुंगरू और होते जंजीरें थी। आणि साखळे तो होते. जब वो सेवा करता था चलता था और हाथ हिलाता था तो आवाज आती थी आणि जेव्हा तो घुंघरुओं का भी और साखलियों का भी। आणि जेव्हा तो सेवा करायचा किंवा हात हलवायचा तेव्हा त्या घुंगरूचा आणि साखळ्यांचा आवाज यायचा. तो लेकिन जब आवाज आना बंद हो जाता था बाहर से लोग समझ नहीं आया चल गए। फिर वो लोग क्या करते थे उस बॉडी को लेने के लिए अंदर भी नहीं जा सकते थे, इसलिए उसे खींच कर जो जंजीरें बांधी है उसे बाहर खींच कर निकालते थे। आणि जेव्हा आवाज येण्याचं बंद होऊन जायचं तेव्हा त्यांना समजायचं की हा मनुष्य गेलेला आहे आणि त्या शरीराला घेण्यासाठी ते लोक आतमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हते म्हणून ते लोक काय करायचे ते साखर दांड्याने त्याला खेचून वैसा काढायचे. वैसा वो अति पवित्र स्थान का वो भाग था और परमेश्वर का संदूक था। उस परमेश्वर के संदूक को सिर्फ उज्जा ने हाथ लगाया, आणि त्या देवाच्या कोशाला फक्त उजव्याने हात सिर्फ हाथ लावला लगाया क्योंकि वो गिर रहा था। आणि फक्त हात लावला होता कारण तो पडत होता. उस परमेश्वर के संदूक को हाथ लगाने का काम है सिर्फ याजक और लेवी। आणि देवाच्या कोशाला हात लावण्याचं काम आहे याजक आणि लेवी ऐसा लोकांचं. संदूक को हाथ नहीं लगा सकते। आणि ते पण कोशाला हात लावू शकत संदूक के नाही. अंदर ऐसी 2 कड़ियाँ थी, इधर से 2 कड़ी इधर से। संदूक यानी एक पेटी, आणि कोश म्हणजे एक पेटी पेटी था वो, पेटी की शेप में था वो। आणि पेटीच्या शेपमध्ये पेटी होता बोलतो ना गावी जाण्याच्या पेटी असतात तैसी पेटी। उसके ऊपर 4 कड़ियाँ थी। आणि त्याच्यावरती 4 कड्या होत्या. तो डंडा डाला था सोने का, मतलब बबूल की लकड़ी का था, ऊपर से सोने से उसे मड़वाया था। वैसे एक डंडा इधर डाला था, वो भी बड़ा एक साइज बताया था, वो डंडे से उठाने का आणि ते हाथ नहीं लगाने का। आणि त्या कोशाला हात लावायचा नाही ना लेवी ना याजक, आणि नाही देवी आणि नाही याजक. सिर्फ महायाजक साल में वो भी लहू छिड़कना, वो हाथ नहीं लगा सकता दयासन को। आणि फक्त महायाजक तिथे जाऊ शकतो आणि त्या दयासनाला तो हात लावू शकत नाही, फक्त तो रक्त शिपडू शकतो. बस सिर्फ उसको दोनों दयासन के ऊपर क्या करना है, लहू छिड़कना है। आणि त्याला दोन्ही दयासनाच्या वरती रक्त शिपडायचं आहे. इस्राएल के लोगों के लिए माफी मांगना है, क्षमा मांगना है, पश्चाताप करना है। हम पापी हैं, अपने एक एक के पाप अंगीकार, मतलब अंदर जाकर वो क्या करते थे मैं आपको बताती हूँ। अंदर जाकर महायाजक पहले धूप जलाता था, धूप जलाने के बाद फिर वो लहू छिड़कता था और फिर वहाँ पर वो अपने और सारे लोगों के पापों के लिए क्षमा मांगता था। हमने आपको बहुत दुखाया है, हमारे उठने बैठने में दुखाया है, हमें क्षमा कर, हमें माफ कर, हमें क्रोध न दे, हम पर क्रोध न करना। इस रीति से वो पश्चाताप एक एक पापों के लिए, प्रधानों के लिए, याजकों के लिए, लेवियों के लिए, राजाओं के लिए, फिर स्त्रियों के लिए, बच्चों के लिए, पुरुषों के लिए, एक एक विषय के लिए वो वहाँ पर प्रयत्न करता था। आणि महायाजक आतमध्ये जायचा आणि तो काय करायचा, तो देवासमोर जायचा. त्याच्यानंतर त्या वेळेवरती रक्त
शिंपडायचा आणि त्याच्या पापासाठी आणि जे इस्रायली लोक आहेत त्या प्रत्येकाच्या पापासाठी तो काय करायचा, क्षमा मागायचा. ऐसा नहीं कि हम सबने पाप किया क्षमा करो. आणि असं नाही की आम्ही सर्वांनी पाप केलेलं आहे तो आम्हाला क्षमा प्रजा करा. के प्रति प्रजा क्या करती है वो हारून को मालूम था, तो उसके प्रति वो क्षमा मांगता था. आणि प्रजा काय करते हे आरोनाला माहिती होते आणि त्यांच्या प्रति तो क्षमा मागायचा. तो इस रीति से वो कर फिर वो बाहर आता था. आणि ह्या रीतीने तो करून तो मग तो बाहेर यायचा. तो इस रीति से प्रिय हम देखते हैं कि परमेश्वर का जो संदूक है उसे हाथ लगाना भी मना था. आणि देवाचं जे कोष आहे त्याला हात लावायला सुद्धा मना होतं. इतना वो पवित्र और परमेश्वर की उपस्थिति, मतलब परमेश्वर का जो संदूक, अति पवित्र स्थान में जो संदूक रखने का जो उसे कहते क्या है मालूम, उसे कहते परमेश्वर की उपस्थिति. आणि अति पवित्र जे स्थान आहे, देवाचं जे कोष आहे, ठेवण्याचं जे ठिकाण आहे त्याला म्हणतात देवाची उपस्थिती, परमेश्वर का सामर्थ्य आणि देवाचं सामर्थ्य. तो इसीलिए प्रियो हम देखते हैं कि जब लेवियों ने याजकों ने जब वो परमेश्वर का संदूक उठाकर यरीहो नदी में गए थे, जैसे उनके पैर यरीहो नदी में गिरे तो यरीहो नदी क्या हो गई. आणि जेव्हा देवाचं जे याजक आहे तो कोष उचलून यरीहो नदीमध्ये गेले तेव्हा ते यरीहो नदी काय झाले, 2 भाग हो गए. आणि तिचे 2 भाग झाले. नदी सूख गई आणि जी नदी सूखी आहे भूमि ती हो गई. सुकून झाली आणि सुकी भूमी भेटली. और सूखी भूमि से इस्राएल लोग सूखी नदी से चले गए. आणि सुकी भूमीमधून इस्रायली लोक चालत अब गेले. खुद देखो कि जो कोष यहाँ बताया गया है, जो परमेश्वर का संदूक यहाँ बताया गया है, उसमें पावर कितना है. परमेश्वर की उपस्थिति जो याजकों के ऊपर आ गई, याजकों ने उठाई और उसके द्वारा जैसे पैर पानी में लगा वैसे ही 2 भाग नदी हो गई. आणि तुम्ही स्वतः विचार करा की जे देवाचं जे कोष आहे त्याच्यामध्ये किती देवाचं सामर्थ्य होतं. जेव्हा याच्याकडे तो कोष उचलून ती लोक यरीहो नदीमध्ये गेली तेव्हा जी नदी होती ती 2 भाग यरीहो नगर की शहरपना तोड़ने के लिए याजक लोग ने क्या किया था. सबसे आगे कौन था, तुरई फूकने वाले याजक और उसके बाद संदूक लिए हुए याजक. आणि यरीहोची शहरपणा तोडण्यासाठी काय होते, जे तुरई फोडणारे जे याजक होते आणि कोष घेतलेले याजक और होते. जैसे उन्होंने 7 दिन प्रदर्शना डाली उस यरीहो के बाजू में, आणि जसं त्यांनी 7 दिवस प्रदक्षिणा घातली यरीहोच्या बाजूला, यरीहो की नगर जो दीवार वो तोड़ गई. आणि यरीहोची जी भिंत होती ती तुटण्यात आली. हम यहाँ स्पष्ट रीति से देखते हैं आणि आपण इथे स्पष्ट रीतीने पाहतो कि परमेश्वर का जो संदूक है वो इतना पावरफुल है, इतना सामर्थ्य है कि प्रयोग कि उसे कोई भी देख नहीं, अभी तक किसी ने देखा नहीं. अगर उसे बाहर निकाला तो लोग देखते थे बहुत दूर से, अच्छा है परमेश्वर का संदूक, लेकिन अति पवित्र स्थान आणि अति पवित्र किसी स्थान ने नहीं देखा. आणि तो कोणी पाहिला नव्हता. लेकिन आज हम देखते हैं कि यूहन्ना के द्वारा परमेश्वर के मंदिर जो स्वर्ग में है और वाचा का संदूक यूहन्ना ने देखा. आणि आज आपण पाहतो की देवाच्या दयेमुळे यूहन्नाने काय केलं, देवाचं जे मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये देवाचं जे कोट आहे ते त्यांनी पाहिलं. हम देखते हैं इसका मतलब स्वर्ग में भी क्या है, परमेश्वर के लिए मंदिर है और परमेश्वर का वाचा का संदूक है. आणि ह्याचा अर्थ की देवासाठी स्वर्गामध्ये सुद्धा मंदिर आहे आणि देवाचा कराराचा कोश और आहे. इसीलिए परमेश्वर ने कहा जो तुझे यहाँ दिख रहा है स्वर्ग में वही तू पृथ्वी पर कर. आणि म्हणून देवाने त्याला सांगितलं तुला जे काही स्वर्गामध्ये दिसत आहे तेच तू पृथ्वीवरती सुद्धा पृथ्वी का कर. निवास स्थान ये प्रतिरूप था स्वर्ग का. आणि पृथ्वीवरचं जे निवासस्थान आहे ते प्रतिरूप होतं स्वर्गातलं. जैसे हम पानी में देखते हैं आणि जसं आपण पाणीमध्ये पाहतो क्या दिखता है, आणि तेव्हा काय दिसतं, हमारा प्रतिरूप. आणि आपलं प्रतिबिंब. हम आईने में देखते हैं, आणि आपण आरशामध्ये पाहतो हम नहीं रहते वो आईने में, आणि आपण असतो आरशामध्ये हमारा प्रतिरूप यानी हमको प्रकट करता है. आणि आपलं जे प्रतिरूप आहे म्हणजे ते आपल्याला प्रकट तो करतं. वैसे ही आणि तसंच स्वर्ग में ओरिजिनल निवास स्थान है, आणि स्वर्गामध्ये हे ओरिजिनल निवास परमेश्वर आहे का मंदिर है आणि देवाचं मंदिर जहाँ आहे परमेश्वर की उपस्थिति वास करती है. आणि जिथं देवाची उपस्थिती वास और करते. परमेश्वर ने अपनी उपस्थिति उन इस्राएलियों के द्वारा, याजक और लेवियों के द्वारा अपनी उपस्थिति कहाँ लाई, पृथ्वी पर उस निवास स्थान में, परमेश्वर के अति पवित्र स्थान में. तुला देवाने काय केलं, स्वतःची जी उपस्थिती आहे ते कराराच्या कोशामुळे काय केलं, याचकांमुळे काय केलं, त्यांनी ती पृथ्वीवरती
कल्पने आहे. इसलिए कहने का उद्देश्य यीशु मसीह ने कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा आणि येशू ख्रिस्ताने बलिदानाच्या बलिदानाच्या द्वारे आज स्वर्ग का जो मंदिर हमेशा के लिए आज खोल दिया और उस संदूक को जो कोई नहीं देख सकता था, अति पवित्र स्थान में कोई नहीं जा सकता था, लेकिन यीशु मसीह ने एक ही बार अंदर प्रवेश कर अपने आप को कलवरी क्रूस पर मारकर हम सबके लिए प्रायश्चित कर हम सबके लिए प्रायश्चित कर अपना पवित्र लहू लेकर वो पृथ्वी के निवास स्थान में नहीं गया आणि स्वतःचं रक्त घेऊन तो पृथ्वीच्या निवासस्थानामध्ये नाही गेला, परंतु स्वर्ग में गया आणि तो स्वर्गामध्ये गेला. वहाँ पर जो यहाँ जो वाचा का संदूक है अति पवित्र स्थान में जाकर लहू छिड़का, इसीलिए आज हम अति पवित्र स्थान में आ सकते हैं. आज हम परमेश्वर के वचन को पट्टियों को पढ़ सकते हैं, छू सकते हैं, हम मरते नहीं हैं. हम आज परमेश्वर के संदूक को यानी परमेश्वर की उपस्थिति में जलकर मरते नहीं. आणि देवाची जी उपस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण जळून मरत नाही. ये सबसे बड़ी बात है आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पढ़ेंगे इब्रानियों की पत्री इब्रिकरांस पत्र अध्याय 9 हिब्रू इब्री पहला 8वां अध्याय पढ़ लो. आणि पहिला 8वां अध्याय वाचूया. ये जो हम लोग 8वां अध्याय 1 से 6 आणि 8वां अध्यायाचा 1 ते 6 हिब्रू चैप्टर 8 वर्स 1 to 6. मैं आपको बताना चाहती हूँ कि जो परमेश्वर का वाचा का जो संदूक पृथ्वी पर था, आणि देवाचा कराराचा जो घोष पृथ्वीवरती होता, जब वो कब तक था, सुलेमान के काल तक वहाँ उनके पास था, इसराइलियों के राजाओं के काल तक उनके पास था. आणि सुलेमानाच्या काळापर्यंत इस्रायली लोकांच्या राजाच्या काळापर्यंत तो तिथे होता. जब सिदकिय्याह राजा बना आणि जेव्हा सिदकिय्याह हा राजा बनला, तो बेबीलोन के राजा नबूसरेत ने मंदिर को नाश किया. आणि बेबीलोनचा जे राजा आहे नबूकदनेस्सर त्याने काय केलं, त्याचा नाश केला. यिर्मयाह का काल भी उसी समय पर था. आणि यिर्मयाहचा जो काळ आहे त्याच वेळेला होता. जो हजार भविष्यवक्ता की पुस्तक पढ़ते हैं ना, यिर्मयाह की पुस्तक, आणि जे आपण यिर्मयाहचं पुस्तक वाचतो, उस पुस्तक में हम देखते हैं कि मंदिर का विनाश. आणि त्या पुस्तकामध्ये आपण पाहतो मंदिराचा विनाश. उसके बाद हम राजाओं की पुस्तक, सेकंड राजाओं की पुस्तक 25 अध्याय में सबसे लास्ट अध्याय 25 अध्याय, उसमें भी हम देखते हैं मंदिर का विनाश. जर 25 मध्ये आपण वाचतो की त्याच्यामध्ये सुद्धा बघतो की मंदिराचा विनाश. तो हम देखते हैं कि मंदिर नाश करने से पहले उस वाचा के संदूक को वहाँ से हटाया गया. आणि मंदिर नाश करण्याच्या अगोदर जे कराराचा कोष आहे तिथे हटवण्यात आला. लेकिन वो अब तक कहाँ है किसी को मालूम नहीं. आणि तो आतापर्यंत कुठे आहे हे कोणाला माहिती नाही. अभी तक. लेकिन एक बात, आणि वहाँ असं से आहे याजकों के द्वारा या यिर्मयाह के द्वारा, बारूक के द्वारा, क्योंकि उस पत्री को जो लिखा, यिर्मयाह की जो पुस्तक लिखा वो बारूक ने लिखा, तो उनके द्वारा वो संदूक पहले विनाश से पहले हटाया गया. आणि यिर्मयाहच्या द्वारे किंवा याजकाच्या द्वारे किंवा जो बारूक आहे जे मंदिर आहे मंदिराच्या विनाशाच्या अगोदर जो कोष आहे त्याला हटवण्यात आज आला. भी इसराइल उस संदूक को ढूंढ रहा है. आणि आज सुद्धा इस्रायल ते कराराच्या कोशाला शोधत आहे. अंदर अंदर दीवार मतलब पहाड़ों में, क्योंकि क्या हुआ था उस समय नबूसरेत राजा ने बहुत कुछ मतलब पूरा गांव उद्ध्वस्त कर डाला था. अगर पहाड़ों को भी उसने मिटा डाला, मतलब बहुत कुछ उतने सारे सालों में हो गया. तो कहाँ पर वो अंदर छुपाया है, कहाँ पर छुपाया है, किधर गुफाओं में छुपाया है क्या. इसलिए इस्राएली लोग आज भी वाचा के संदूक को ढूंढ रहे हैं. आणि ते कुठे आतमध्ये लपवलेले आहे किंवा डोंगरांमध्ये लपवलेले आहे, म्हणून ते लोक काय करत आहे, त्या कराराच्या घोषणा आज सुद्धा शोधत आहे. मैं आपको ये भी बात बताती हूँ कि हमारा यीशु मसीह जो गोलगत्ता स्थान पर लहूलुहान हो गया था, मर गया था, प्राण छोड़ा था. आणि आपल्या प्रभू येशू गोलगत्ता स्थानावरती जो रक्तबंबाळ झाला होता ते प्राण त्यागले होता. पहाड़ है, पहाड़ वो भी पहाड़ है. गोलगत्ता जो है वो कौटी का जैसा शेप है. कौटी मतलब हमारा इंसान का कौटी कैसा रहता है, आणि मनुष्य ओरिजिनली नसेल तरी टीव्हीत बघितली आहे ना कौटी. सेम वो जो पहाड़ का जो शेप है ना, वो कौटी का शेप का है. आणि डोंगराचा जो शेप आहे तो कवटीच्या शेप सारखा आहे. अगर हम दूर से उस पहाड़ को ऐसा देखेंगे तो ऐसा लगेगा इंसान की कौटी है. आणि जर लांबून आपण त्या डोंगराला पाहिलं तर असं वाटेल मनुष्याची कवटी आहे. इसलिए तो साइंटिस्ट लोगों ने क्या किया था मालूम, आणि सायंटिस्ट लोकांनी काय केलं पहाड़ होतं, के नीचे खोद कर नीचे तक गए थे. आणि त्या डोंगराच्या खोलपर्यंत ते लोक गेले और होते. वहाँ पर उन्होंने ब्लड, एक ऐसा खून वहाँ जमा हुआ उनको मिला था. आणि त्यांना तिथे
रक्त साचलेलं भेटलं होतं. और उस खून को वो चेक कर रहे थे कि ये खून है किसका। आणि त्या रक्ताने ती लोक तपासत होते की हे रक्त एक कोणाचं बार आहे. इंसान मर गया आणि एकदा जर मनुष्य मेला तो उसका खून जिंदा नहीं रहता है, आणि त्याचं जे रक्त आहे ते जिवंत राहत नाही मरता है। आणि ते मरून जातं. वो प्रभु यीशु का लहू था, वो लहू जिंदा था। आणि ते प्रभू येशूचं रक्त होतं आणि ते जे रक्त आहे ते जिवंत होतं. ये 2020 में उन लोगों ने फाइंड आउट किया था। आणि 2020 मध्ये त्या शायद शोध उसके लावला पहले होता. लोगों ने खोज निकाला, लेकिन मैंने तो 2020 में ये न्यूज़ पढ़ी थी। आणि शायद त्यांनी त्याच्या पहिले शोध लावला असेल, परंतु 2020 मध्ये ही न्यूज वाचली होती. तो वो खून जो मसीह का खून था, आणि ते जे ख्रिस्ताचं रक्त तो होतं साइंटिस्ट लोगों ने देखा कि वो खून जिंदा है। आणि सायंटिस्ट लोकांनी पाहिलं की ते जे रक्त आहे ते जिवंत आहे. मालूम हुआ तभी वो लोगों को विश्वास आया कि नहीं, सचमुच इस खोपड़ी के स्थान पर जहाँ यीशु मसीह मरा था उसका खून आज भी जिंदा है। आणि तेव्हा त्या लोकांना विश्वास आला की या कोपरीच्या स्थानावरती येशूचा जो प्राण त्यागला होता तो आजपर्यंत त्याचं रक्तही जिवंत इसलिए आहे. आज भी यीशु का लहू पुकारता है इस पृथ्वी से परमेश्वर की ओर उद्धार के लिए, आणि लोगों का उद्धार करने के लिए, आणि म्हणून आज सुद्धा जे येशूचे रक्त आहे ते आरोळी मात्र देवाकडे लोकांचं तारण होण्यासाठी मनुष्य को बचाने के लिए। आणि मनुष्याला और वाचवण्यासाठी. इसलिए आज भी यीशु का लहू हमें उद्धार देता है, हमें बचाता है। आणि म्हणून आज सुद्धा येशूचं रक्त हे आपलं तारण करतं आणि आपल्याला वाचवतं. हालेलुया, 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 हालेलुया. अभी हम पढ़ेंगे हमारे महायाजक के विषय पे, जो आपको अभी पवित्र आत्मा ने बताया कि यीशु हमारा जो महायाजक है। इब्रानियों की पुस्तक 8वां अध्याय कि हमने बताया था कि यीशु एक ही बार हमारे लिए महायाजक बनकर अपना खुद का ब्लड लेकर पृथ्वी के निवास स्थान पर नहीं गया, परंतु स्वर्गीय निवास स्थान पर गया। आणि येशू एकदाच महायाजक होता, तो पृथ्वीच्या निवासस्थानावरती गेला नाही, परंतु स्वर्गाच्या निवासस्थानामध्ये गेला. सांगण्याचा मुख्य मुद्दा हा की स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. हाँ, क्या लिखा है यहाँ पर? पहली बात तो कि आज हमारा यीशु मसीह परमेश्वर की दाहिनी ओर जा बैठा है और वहाँ ऐसे स्थान पर बैठा है जिसे पवित्र स्थान कहता है। स्वर्ग में पवित्र स्थान में जा बैठा है, और पवित्र स्थान में जा बैठा है जो किसी इंसान ने नहीं बनाया। स्वर्ग इंसान ने बनाया है, आणि स्वर्ग मनुष्याने बनवलेला आहे नाही. ऐसे स्थान पर जो परमेश्वर के द्वारा बनाया गया, वहाँ पर जाकर वो वहाँ बैठा है। आणि जे देवाच्या द्वारे स्थान बनवलेलं आहे ते तिथे जाऊन बसलेलं आहे. प्रत्येक प्रमुख याजक दानी व यज्ञ अर्पण करण्यास निघतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करते असणे अगत्याचे. तो पृथ्वीवर याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दानी अर्पण करणारे याजक आहे. पर्वतावर त्याला दाखवलेल्या नमुन्यांप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव. हाँ, यहाँ पर क्या लिखा है मालूम? यहाँ लिखा है कि महायाजक बलिदान कराता है, भेंट चढ़ाता है, और खाली हाथ कभी वो परमेश्वर के पास नहीं जाता है। तो वैसे ही हमारा यीशु मसीह भी खाली हाथ नहीं गया, परंतु क्या लेकर गया? अपना खुद का बलिदान, अपना खुद का लहू लेकर वो परमेश्वर को भेंट चढ़ाने के लिए गया। और जैसे यहाँ लिखा है कि परमेश्वर ने मोसेस को कहा था कि जो नमूना मैंने बताया उसके जैसा ही बनाना। हाँ, अभी आगे ही आज्ञा मोशे मंडप करणार होता, तेव्हा त्याला जशी जैसे उसे आज्ञा मिला वैसे उसने किया। तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप. हाँ, तो जो पृथ्वी पर जो निवास स्थान था वो स्वर्ग के निवास स्थान का प्रतिरूप था। मालूम हुआ? स्वर्ग के निवास, जैसे पृथ्वी पर जो निवास स्थान परमेश्वर का मंदिर था, वैसे ही आज स्वर्ग में भी परमेश्वर का मंदिर है। आणि पृथ्वीवरती जसं देवाचं निवासस्थान होतं तसं स्वर्गामध्ये सुद्धा देवाचं जैसे निवासस्थान पृथ्वी आहे. के निवास स्थान में परमेश्वर की उपस्थिति थी, वैसे परमेश्वर में भी परमेश्वर की उपस्थिति है। आणि जसं पृथ्वीच्या निवासस्थानमध्ये देवाची उपस्थिती होती तसं स्वर्गामध्ये सुद्धा देवाची उपस्थिती परमेश्वर आहे. ने अपनी उपस्थिति अद्भुत रीति से दिखाई, बिजलियों के द्वारा, जो गड़गड़ाहटों के द्वारा, और गारा गिराकर, पत्थरों को गिराकर उसने क्या किया? उसने अपनी उपस्थिति दिखाई। और हम देखते हैं कि जब तुरही फूकी गई तभी भी ऐसा ही हुआ, बिजली हुई, गड़गड़ाहट हुई, भूकंप हुआ और गाराएं गिरी। ये सब उसने अपनी उपस्थिति के द्वारा, स्वर्ग में भी इसी रीति से कर उसने अपनी उपस्थिति प्रकट की। आणि स्वर्गामध्ये सुद्धा त्यांनी ह्याच रीतीने करून स्वतःची उपस्थिती प्रकट केली. सहावं वचन. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे
तो अधिक चांगल्या अभिवचनाची स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा ईश्वराला मिळाली आहे. आज प्रभु की दया से सबसे बेस्ट सेवा हमारा प्रभु यीशु मसीह करता है. अभी 9वें अध्याय में हम जाएंगे. 9 के हम 23 से पढ़ेंगे. आणि 9 आपण 23 पासून वाचूया. याप्रमाणे स्वर्गातील गोष्टीचे नमुने अशाने शुद्ध होणे अवश्य होते. हाँ, स्वर्ग का जो वस्तु है, स्वर्ग में जो निवास स्थान है, स्वर्ग में जैसे मंदिर है, स्वर्ग में अति पवित्र स्थान है, स्वर्ग में जैसे वाचा का संदूक है, स्वर्ग में जैसे पवित्र स्थान है, वैसी परमेश्वर की जैसी उपस्थिति है, सामर्थ्य है, वैसे सेम प्रतिरूप परमेश्वर ने पृथ्वी पर मोसेस के द्वारा बनवाया था. अब हम देखते हैं आगे. प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्य होते. खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हाताने केलेले पवित्र स्थान यात ख्रिस्त गेला नाही. यीशु मसीह ने क्या किया? हाथ के बनाए हुए निवास स्थान में, मनुष्य के हाथ के बनाए हुए निवास स्थान में वो नहीं गया, परंतु कहाँ गया? जो परमेश्वर के मंदिर में, जो परमेश्वर के द्वारा बनाया गया, वहाँ पर जाकर, जो हमने देखा ना 19वें वचन में, जहाँ परमेश्वर का मंदिर का दरवाजा खोल दिया गया. आज उस मंदिर में हम सब लोग जा सकते हैं क्योंकि यीशु मसीह वहाँ गया. जो वाचा का संदूक कोई नहीं देखा, छू नहीं सकता, आज वो वाचा का संदूक यूहन्ना ने देखा. आणि जो कराराचा कोश कोणी पाहिला नव्हता, स्पर्श केला नव्हता, तो कराराचा कोश योहानाने पाहिला. वहाँ जाकर यीशु मसीह ने अपना लहू उंडेल लिया. आणि तिथे जाऊन येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त दिलं. आज वाचा के संदूक उस अति पवित्र स्थान से आज हम सबके ऊपर, मसीहों के ऊपर आज दया मिल रही है. आणि आज या अतिपवित्र स्थानावरून काय मिळत आहे? सर्व ख्रिस्ती लोकांना दया मिळत आहे. जल्दी मरते नहीं, आणि म्हणून आज आपण लवकर मरत आहे. हम गलतियाँ करते हैं, आणि आपण चुका करतो शिक्षा आती आणि शिक्षा येते जल्दी नहीं आती. आणि लवकर येत जल्दी नाही. से फरमान निकाला नहीं जाता, दंड दिया जाए. आणि लवकर आदेश काढण्यात येत नाही की दंड देण्यात यावा. जिसने गलत किया है आणि यांनी चुकीचं केलेलं चोरी आहे से ये शिक्षा दी जाए. आणि याला ही शिक्षा या देण्यात फिर यावी. मृत्यु ऐसा शिक्षा निकाला नहीं जाता. किंवा मृत्यू अशी शिक्षा काढण्यात नाहीये. क्यों? क्योंकि उस दया, स्वर्ग के दयासन के ऊपर यीशु मसीह ने क्या किया है? जाकर अपना लहू बहाया है. आणि स्वर्गाच्या दयासनामध्ये जाऊन येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त वाहिलं आहे. आज हम लोग ओपनली स्वर्ग जा सकते हैं. आज हम स्वर्ग में जाएंगे तो हम भी अति पवित्र स्थान में जा सकते हैं. अभी देखो, अगर मैं बताती हूँ, अगर इस्राएल का निवास स्थान होता या इस्राएल का अगर मंदिर होता तो भी हम नहीं जा सकते. आणि इस्रायलाचं जर निवासस्थान असतं किंवा मंदिर असतं तरी आपण त्याच्यामध्ये जाऊ हम नहीं जा शकतो. सकते. आणि आपण त्याच्यात जाऊ शकतो. आज भी जो दीवार है आणि आज सुद्धा जी भिंत आहे इस्राएल लोगों की आराधना करने की, आणि इस्रायल लोकांची आराधना वो करण्याची, बाहर से ही हमें देखने मिलती है. अगर जितने लोग जाते हैं वहाँ पर तो वो अंदर नहीं जा सकते. अभी वहाँ मंदिर नहीं है. आणि आता तिथे मंदिर नाहीये. जो सुलेमान के द्वारा मंदिर बनाया था, आणि जे सुलेमानाच्या द्वारे मंदिर बनवलेलं होतं, मंदिर कौन से पर्वत पर बनाया था? जहाँ पर अब्राहम ने इसहाक को चढ़ाया था. आणि ते मंदिर कोणत्या पर्वतावर बनवण्यात आलेलं होतं जिथे अब्राहमाने इसाकला चढवलं वही होतं. जगह पर सुलेमान के द्वारा मंदिर बनाया गया था. आणि त्या जागेवरती सुलेमानाच्या द्वारे मंदिर आज भी बांधण्यात वो आलं जगह होतं. खाली है. आणि आज सुद्धा ती जी जागा आहे ती खाली वो आहे. मंदिर बनाया जाएगा. आणि ती जे मंदिर आहे ते बनवण्यात जाईल आणि नक्की बनवण्यात येईल. इसराइल वहाँ एक ऐसी दीवार है, बड़ी दीवार है. उस जो अभी वहाँ इतना बड़ा मंदिर है, मतलब हम सोच सकते थे कि इतनी बड़ी दीवार होगी. वो हमारा तो चलो प्लेग्राउंड छोटा है, लेकिन वो बड़ी दीवार है. उस दीवार के पास जाकर इसराइली लोग भक्ति करते हैं, आराधना करते हैं. उस दीवार के पास जाकर आराधना करके आते हैं. आणि तिथे मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीजवळ जाऊन जे इस्रायली लोक आहेत ते आराधना करून क्योंकि येतात. एरिया में सभा स्थान है, जिसे हम आराधना लेके लेते हैं. जैसे हम लोग कैसे चर्च में आते हैं, वैसे उनके भी आराधनालय है. उन आराधनालयों में वो लोग जाकर आराधना करते हैं. आणि जसं आपण चर्चमध्ये येतो तसं त्यांचं सुद्धा आराधनालय आहे. त्याच्यामध्ये जाऊन ते लोक आराधना करून येतात. यरूशलेम में जब भी वो लोग आते हैं, आणि यरूशलेममध्ये जेव्हा ती लोक तभी येतात उस दीवार के पास ही आकर वो लोग प्रेयर करते हैं. जैसे उनको साल में 3 बार तो यरूशलेम आना ही है. आणि वर्षातून 3 वेळा त्यांना यरूशलेममध्ये यायचा. एक कौन सा दिन में? आणि एक दिवशी हाँ? फसह के समय. सणाच्या दिवशी. हाँ, फसह के समय में उन्हें वहाँ पर आना है. कौन सा महीना है वो? आणि कोणता महिना आहे तो? अप्रैल महीना. अप्रैल महीने में उन्हें वो कहाँ पर भी होंगे, दूर 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 या दूसरे देश में होंगे. हमारे भारत देश में भी नहीं, इसराइल ऐसा नहीं है.
हमारे भारत देश में केरला में भी बहुत सारे इसराइली हैं आणि केरळमध्ये सुद्धा इस्रायली हमारे आहे मुंबई में भी इसराइली हैं आणि मुंबईमध्ये सुद्धा इस्रायली आहे आज भी है आणि आज सुद्धा आहे यहाँ तक कि नरीमन पॉइंट्स में यहूदी लोग रहते हैं आणि नरीमन पॉइंट्समध्ये एवढी लोक राहतात आज भी है उनका सभास्थान अलग है उनके सभास्थान में हम जा नहीं सकते आणि त्यांचे जे समर्थन आहे ते वेगळं आहे त्याच्यामध्ये आपण जाऊ शकत नाही वो लोग नजदीक भी नहीं रहते गेट के अंदर भी नहीं रहते ती लोक जवळ सुद्धा घेत नाही गेटच्या आतमध्ये सुद्धा घेत नाही अंदर भी नहीं उनके अंदर क्या होता है बाहर से देख भी नहीं सकते आणि त्यांच्या आतमध्ये काय होत आहे हे आपण बाहेरून पाहू सुद्धा शकत नाही तो अगर आज निवास स्थान अगर आज परमेश्वर का मंदिर भी होता तो हम नहीं जा सकते आणि आमचं निवासस्थान देवाचं मंदिर जरी असतं तरी सुद्धा आपण तिथे जाऊ शकलो नसतो क्यों साधारण लोगों को अन्य जातियों को अलाउ नहीं है आणि का कारण साधारण अन्य जाती लोकांना तिथे परवानगी परदेशियों को नाही अलाउ नहीं है आणि परदेशी लोकांना तिथे परवानगी लेकिन नाही आज यीशु मसीह ने स्वर्ग में ऐसे निवास स्थान जो इंसान के द्वारा नहीं बनाया गया वो मंदिर जो परमेश्वर ने बनाया परमेश्वर के लिए बनाया और उसमें जो वाचा का संदूक है वो आज हम देखने के लिए जा सकते हैं हम उसमें प्रवेश कर सकते हैं हम वहाँ आराधना करने के लिए जा सकते हैं आणि स्वर्गामध्ये जे आज निवासस्थान आहे जे मनुष्याचे बनवण्यात नाही आलं परंतु जे पवित्र आहे तिथे आपण त्या कराराच्या गोष्टीला पाहायला जाऊ शकतो अति पवित्र स्थानामध्ये सुद्धा जाऊ शकतो कितना बड़ा काम प्रभु यीशु ने आज हमारे लिए किया है आणि किती मोठं काम आज प्रभू येशूने आपल्यासाठी स्वर्ग का केलेलं दरवाजा आहे खोला आणि त्यांनी स्वर्गाचा मंदिर का दरवाजा दरवाजा खोला मंदिराचा दरवाजा उघडला मंदिर के दरवाजे के साथ आज वाचा का संदूक भी हमें दिखाई देने वाला है हम देखने के लिए जाने वाले और हम स्वर्ग में क्यों जाने वाले आराधना करने के लिए आणि भक्ति करने के लिए आणि स्वर्गामध्ये आपण का जाणार आहोत आराधना करण्यासाठी भक्ती करण्यासाठी प्रियो स्वर्ग में जाने का और हमें चुनने का मुख्य उद्देश्य यही है आराधना करना स्वर्गामध्ये जाण्याचा आणि आपल्याला निवडण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की उपासना करणे. परमेश्वर ने इस पृथ्वी पर इस्राएली लोगों के बीच में निवास स्थान क्यों बनाया ताकि इस्राएली लोग परमेश्वर की आराधना करें आणि उपासना करें आणि देवाने या पृथ्वीवरती इस्रायली लोकांच्या मध्यभागी निवास का बांधून त्यांनी देवाची आराधना करावी देवाची उपासना और करावी आज हमें भी मसीह लोगों को यानी मनुष्य में से अलग करने के बाद हमें भी चर्च में आने के बाद हमें क्या कराता है आणि आज आपल्याला सुद्धा लोकांमधून वेगळं केल्यानंतर आज आपण जेव्हा चर्चमध्ये येतो आपल्याकडून काय करण्यात येतं हाँ? आराधना उपासना उपासना हम उसके साथ बैठते हैं आणि आपण त्याच्या सोबत बसतो 3 तास बराबर है रोज हमारे घरों में हम रोज आराधना करते हैं आणि रोज आपण आपल्या घरामध्ये उपासना बाइबल करतो पढ़ते हैं बायबल वाचतो उपवास करते हैं उपवास करतो प्रार्थना करते हैं प्रार्थना ये करतो आराधना की विधियां है आणि आराधनेच्या विधी आहेत ओनली सी वैसा हम गीत गाते हैं ना तेरी स्तुति मैं करूं आराधना करूं दिल से सिर्फ ऐसे जो स्लो गाने हैं उसी को आराधना नहीं कहा जाता आणि जे श्लोक गाणे आहेत त्यांना फक्त उपासना म्हणण्यात नाहीये परंतु आप जो चर्च में बैठते हो घर में प्रभु के साथ बैठते हो वही आराधना है तर तुम्ही जे बसता ते त्याला उपासना म्हणतात बाइबल पढ़ते हो आराधना करते हो आणि बायबल तुम्ही वाचता उपासना आप करता जब प्रार्थना करते हो इसका मतलब आप आराधना करते हो आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता याचा अर्थ तुम्ही उपासना जब करता आप उपवास करते हो आप आराधना करते हो आणि जेव्हा तुम्ही उपवास करता तुम्ही उपासना और करता इसीलिए परमेश्वर ने मिश्र जैसे उन्हें फिरौन के सामने बोला कि हमें आराधना करनी है परमेश्वर की आराधना करनी है कहाँ जाकर कनान देश में जिस देश में परमेश्वर ने चुना है वहाँ जाकर हमें परमेश्वर को बलिदान देना है आराधना करनी है इसलिए हमें छोड़ तो वैसे ही हमें भी इस पृथ्वी से स्वर्ग में बुलाया है क्या करने के लिए कहाँ किधर मंदिर में परमेश्वर के मंदिर में जहाँ वाचा का संदूक है वहाँ पर हमें आराधना करने के लिए बुलाया है आणि आपल्याला सुद्धा या पृथ्वीवर स्वर्गामध्ये बोलवलेलं आहे जिथे कराराचा कोच आहे तिथे बोलवलेलं आहे देवाची उपासना मैं तो प्रभु करण्यासाठी को बहुत धन्यवाद देती हूँ आणि मी देवाला खूप धन्यवाद यहाँ देते अन्य जातियों को वाचा का संदूक देखने के लिए मिलेगा आणि आपल्या अन्य जाती लोकांना कराराचा कोच पाहायला अगर मिळेल इतना खर्चा करके आणि जर एवढं खर्च करू इस्राएल देश में गए आणि इस्रायल देशामध्ये गेलो इस्राएल देश में घूमे आणि इस्रायल देशामध्ये फिरलो लेकिन परमेश्वर का संदूक और परमेश्वर का जहाँ मंदिर बनने वाली उस जगह पर जाकर हमें मंदिर में कोष देखने नहीं मिलेगा संदूक देखने नहीं मिलेगा आणि जर तिथे जाऊन आपल्याला जो देवाचा जो कोच आहे त्याला पाहायला भेटणार नाही बाकी सब भी वो लोग घुमाते हैं आणि बाकी सर्व ती लोक ठिकाणी फिरवतात लूट की पत्नी जो नमक का खंबा है आणि लोकांचे पैकोचे मिठाचा खांब आहे ऐसी मिली वो अभी तक है देखो ना नमक का खंबा
लोग वहाँ जाकर फुरट कर थोड़ा सा शेपलेस हो गए हैं, लेकिन अभी भी वो नमक का खंबा है, आणि त्याचे लेकिन लेटेस्ट औरत का शेप है अभी भी। आणि आता सगळं गाईचं शेप आहे. लोग कैसे लोग जाते, लोगों का स्वभाव है ना, बहू बड़ों पीटेगा, वो स्वभाव है लोगों का। आणि त्या लोकांचा स्वभाव आहे. जैसे गोवा में एक प्रभु के दास को पेटी में रखा है, आणि गोव्यामध्ये एका देवाच्या दासाला पेटीमध्ये ठेवलेला आहे. तो लोगों ने क्या किया, देखिए वो लोग क्या है, उधर पीठ चुकाया। आणि लोगों का स्वभाव है, जिधर कुछ करना नहीं उधर जाके चेक करना। आणि लोकांचा स्वभाव आहे जिथं काही करायचं तिथे जाऊन चेक जो करतात. इस्राएल घूमने जाते हैं सब कुछ देखो, सब कुछ वो लोग दिखाते हैं, लेकिन परमेश्वर का संदूक दिखा सकते हैं क्या? आणि देवाचा जो कोण आहे ते लोक दाखवू शकतात. नहीं ना, लेकिन हम जाके देखने वाले। आणि आपण तिथे जाऊन पहा. मनुष्य के हाथ का बनाया हुआ संदूक नहीं। आणि ते मनुष्याच्या हाताने बनवलेला कोच नाही. आज सोलोमन का मंदिर तो नहीं रहा, लेकिन आगे इस्राएली लोग मंदिर बनाएंगे। मैं आपको बताती हूँ, पहले आपको एक चिन्ह बता के रखा है, शाम के चर्च को बताया था, लेकिन मैं आपको फिर से बताती हूँ। जब परमेश्वर का मंदिर बनाने का प्लानिंग हो गया, आणि देवाच्या मंदिराचं बनवण्याची योजना होईल. देखो अभी परमेश्वर का मंदिर बनाने के लिए जो यरूशलेम, कौन सा यरूशलेम है, आणि यरूशलेम ये परमेश्वर का रहने का ठिकान है, चुना हुआ स्थान है। आणि यरूशलेम हे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे, देवाचं निवडलेलं स्थान आहे. अभी वहाँ पर परमेश्वर का मंदिर बनाने के लिए परमिशन अलाउड नहीं है। आणि आता तिथे देवाचं मंदिर बांधण्यासाठी तिथे परवानगी नाही आहे. एंटीक्राइस्ट आने के काल पर आणि ख्रिस्त विरोधकाच्या काळामध्ये वो परमिशन देगा, आणि तो परमिशन देईल बोलेगा बनाओ। आणि सांगेल की तुम्ही ते इस्राएली बनवा. लोग सोचेंगे वाह कितना अच्छा नेता है, मंदिर बनाने को परमिशन दिया। आणि इस्रायली लोक विचार करते की ते चांगला नेता आहे की त्याने मंदिर बांधण्याची परवानगी दिली. एंटीक्राइस्ट सब लोगों को कंट्रोल में रखेगा। आणि एंटीक्राइस्ट काय करेल, सर्व लोकांना अभी नियंत्रणामध्ये जैसे ठेवेल. गाजा है, दूसरे पैलेस्टाइन है, वहाँ पर जितने आजू बाजू में लबनान है, इधर बहुत सारे लोग हैं, वो लोग विरोध करते हैं, इस्राइल के अगेंस्ट है वो लोग, सब लोग वो लोग मंदिर बनाने नहीं देते, लेकिन ये क्या करेगा, सबको कंट्रोल में करेगा, वश में रखेगा। एंटीक्राइस्ट सबको कंट्रोल करेगा, और जब ये मंदिर बन जाएगा, आणि जेव्हा ते मंदिर बांधलं जाईल उस मंदिर में खुद जाकर बैठ जाए। आणि त्या मंदिरामध्ये तो स्वतः जाऊन बसेल. बहुत इस्राएली लोग रोएंगे, मनाएंगे हमको कितना बड़ा धोखा मिला। आणि इस्रायली लोक रडतील आणि म्हणतील आपल्याला किती मोठा धोका मिळाला. इस्राएली कैसे भी है, लेकिन एक बात है, वो मूर्ति पूजा मतलब उनको मालूम है ये नहीं करना है। आणि इस्रायली लोक कशी आहेत तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की मूर्ती पूजा अभी के करायची जो नाही. इस्राएली है, आणि आताचे जे इस्रायली आहेत लौट कर आए हुए इस्राएली है, आणि ते पुन्हा फिरून आलेले इस्रायली वो आहेत. गलत काम करने के लिए डरेंगे वो। आणि म्हणून ते चुकीचं काम करण्यासाठी खूप जो लोगों ने घाबरतील. बहुत साल परदेशी देश में रहकर देखा कि अपना देश उन्होंने, इस्राएल एक देश नहीं रहा, ऐसा परिस्थिति हो गया था। आणि इस्रायल हा देश राहिला नव्हता अशी परिस्थिती झाली होती. परमेश्वर ने उन सबको वापस लौटा दिया है। आणि देवाने त्या सर्वांना पुन्हा फिरून आणलं. आयसाया 66 आणि यशायाचे 66 उसमें लिखा है, क्या तुमने पढ़ा, ऐसे पढ़ा कि क्या तुम जानते हो कि एक दिन में एक राष्ट्र में खड़ा करूँगा, वहाँ लिखा है आयसाया यशया 66 अध्याय 66 8वां वचन। आणि त्याचं 8वं वचन. ऐसी बात किसी ने कभी सुनी है, किसी ने कभी ऐसी देखी है क्या? देश एक दिन में उत्पन्न हो सकता है क्या? एक जाति क्षण मात्र में उत्पन्न हो सकती है? क्योंकि सिय्योन की प्रसव पीड़ा उठी थी कि उसने संतान को उत्पन्न हो गए। वाचलं सगळ्यांनी वाचलं? यशाया 66 त्याचं 8, यशया 66 पुस्तक 8, आयसाया 66 यशया 66 वर्स 8 त्याचं 8. पढ़ेंगे सब लोग साथ में, ओके 1 2 3। एक दिन में यहाँ एक राष्ट्र कभी हो सकता है, आणि एका दिवसामध्ये एक राष्ट्रपती बनू शकतो हो सकता है, आणि होऊ शकतं का? लेकिन परमेश्वर ने एक दिन में इस्राएल को खड़ा कर डाला। आणि देवाने एक दिवसामध्ये काय केलं, इस्रायली राष्ट्राला उभं केलं. 1948 में
1948 मध्ये एक दिन में खड़ा किया। आणि त्यांनी एका दिवसामध्ये सिय्योन उद्धार ने केला. प्रसव पीड़ा कर क्या किया, इस्राएल को जन्म दिया। बहुत सारे इस्राएली वहाँ एकत्रित हो गए, खड़ा हो गया, इस्राएल एक राष्ट्र बन गया वहाँ। जगह नहीं थी, कुछ नहीं थी, एक दिन में परमेश्वर ने इस्राएल राष्ट्र बना। मैप में भी आ गया इस्राएल। हम गर्भवती के समय पर ये लेते हैं, लेकिन ये वचन इस्राएल के लिए है। आणि हे जे वचन आहे ते इस्रायलसाठी आहे ये हमारा परमेश्वर। आणि हा आहे आपला देव. तो इस्राएली अभी जो लौट कर आए हैं, आणि इस्रायली आता जे पुन्हा फिरून आले वो आहे नहीं करेंगे वापस वही गलती। आणि ते पुन्हा ती चूक करणार नाही. लेकिन आणि पण जब वो धोखा खाएंगे, अरे ये क्या हो गया, जो मंदिर हमने इतना भव्य मंदिर परमेश्वर का बनाया और अब इसमें बलिदान चढ़ाने के लिए, आराधना करने के लिए, उपासना करने के लिए वो नहीं देगा, नहीं करने का, यहोवा की उपासना नहीं करने का, आराधना नहीं करने का, सबसे बड़ा धोखा वो उनको मिलेगा। आणि सर्वात मोठा धोका तो त्यांना देते. हमको क्यों नहीं मिलेगा? आणि आपल्याला का भेटणार नाही? हाँ, हम लोग को धोखा क्यों नहीं मिलेगा? क्योंकि हम लोग नहीं रहेंगे। आणि आपल्याला धोका का भेटणार नाही? कारण आपण लोक हम नसणार लोग थोड़ी रहेंगे, उसके पहले रैप्चर हो जाएगा ना, आणि त्याच्या अगोदर रॅप्चर होऊन जाईल उसके पहले रैप्चर हो जाएगा। आणि त्याच्या पहिलेच रॅप्चर इसलिए होऊन मैंने आपको जाईल. एक क्लू दिया था आणि म्हणून मी तुम्हाला एक क्लिप दिलेला होता. कि जब भी मंदिर बनाने की चर्चाएं चालू हो जाएगी, समझ जाने का रैप्चर होने का समय नजदीक है। इसलिए बाइबल में मैंने आपको पहले ही बोला था, कुछ भी हमें अंतिम दिनों के चिन्ह देखना है तो इस्राएल को देखना है। आणि जर शेवटच्या काळाचे जे चिन्ह आहे त्याला पाहायचं आहे ते इस्रायल राष्ट्राला पाहायचं आहे. इस्राएल में क्या हो रहा है, आणि इस्रायलमध्ये काय होत ये आहे अगर हम ध्यान रखेगा। अच्छा, मंदिर बनने की प्लानिंग चालू है, बातचीत चालू है, हाँ, तो युद्ध समझ जाने का प्रभाव भी नजदीक है रैप्चर। क्योंकि जब तक पवित्र आत्मा है, एंटी क्राइस्ट नहीं आएगा। आणि जोपर्यंत पवित्र आत्मा आहे तोपर्यंत ख्रिस्त विरोध केला जैसे नाही. उठा लिया जाएगा, आणि जसं तो उचलण्यात येईल वो आ जाएगा तिथं येईल और लोग उसे ग्रहण करेंगे। आणि लोक त्याला ग्रहण करतील. लोग ग्रहण क्यों करेंगे? आणि लोक ग्रहण का करतील? क्योंकि हौदे पे होगा, आणि ते त्या हौद्यावर स्थान पे करतील. होगा। ऐसा किसी के भी हमारे साधारण लोग जाकर उधर ऐसा नहीं होगा, वो एक पावर लेकर आएगा, एक ऐसे स्थान पर खड़ा रहेगा। जैसे आज जो बाइडेन अमेरिका का प्रेसिडेंट, आज लोग दूसरे देश में उसे एक्सेप्ट करते हैं, आणि लोक त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा स्वीकार स्थान करतात. है, उसको प्रेसिडेंट का स्थान है। आणि त्याला एक स्थान आहे प्रेसिडेंटचं. तो वैसे ही वो भी एक स्थान लेकर खड़ा होगा। इसी कारण से सारे राष्ट्र उसके साथ मिल जाएंगे, वन करेंसी हो जाएगी, एक राष्ट्र एक करेंसी, सब कुछ यूनाइटेड बोलकर सब जुड़ जाएंगे उसके साथ, उसको फुल सपोर्ट करेंगे क्योंकि वो शांति कराएगा। अभी इस्राएल ये युद्ध बंद हो रहा है क्या? आणि युद्ध बंद होत आहे का? अंतिम काल में और भी युद्ध चालू हो जाएंगे। आणि शेवटच्या काळामध्ये आणखी युद्ध चालू युद्ध होते. ये आकर क्या करेगा, सबके साथ सेटलमेंट कराएगा, बंद हो जाने जो, मतलब वो इस रीति से सेटलमेंट कराएगा ना, आणि तो ह्या रीतीने त्यांचे सेटलमेंट कंट्रोल में करतो हो जाएंगे। आणि लोक त्याच्या कंट्रोलमध्ये होते. जैसे मैं आपको एक छोटा सा उदाहरण बता दूँ, वशीकरण। आणि वशीकरण वो एक ऐसी वस्तु है, आणि ती एक अशी वस्तू आहे मतलब जादू टोना, आणि जादू सामने वाले को कंट्रोल करती है। आणि समोरच्या नियंत्रणामध्ये करते. वो क्या है, आ जाए। इसलिए दरवाजे पे आने वाले लोग तो बेचने के लिए आते हैं, वो लोग होते हैं ना, कबाड़ में पैसे का कबाड़ में नवीन साड़ी है कि अवरुद्ध जाती है, आदमी जाता है कबाड़ खोलता है, साड़ी निकाल के देते हैं, कबाड़ का है पैसे तो निकाल देते, उसको कुछ भी मालूम नहीं है वो क्या कर रहा है, तो उसको वश कर लिया। आणि त्याला काही माहित नसतं की तो काय करत आहे कारण त्याला वशमध्ये केलेलं आहे. एक जादू टोना की शक्ति है। आणि एक जादूटोनाची शक्ती आहे. वैसे अभी ये शक्ति कहाँ से है? आणि ही जी शक्ती आहे ती कुठून आहे? शैतान से। नेचुरली एंटी क्राइस्ट कौन है? आणि ख्रिस्त विरोध कोण आहे? शैतान है। शैतान आहे. इसलिए प्रियो, आज प्रभु को बहुत धन्यवाद देना चाहिए कि प्रभु की स्तुति हो कि आज हम लोग ऐसे निवास मंडप में जाने वाले, ऐसे स्थान पे जाने वाले आराधना के लिए, भक्ति के लिए। आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे की आपण अशा एका स्थानावरती जाणार आहोत आराधना करण्यासाठी, भक्ती हमारी करण्यासाठी. योग्यता न होने के बावजूद हम मंदिर में प्रवेश करने वाले हैं। आणि आपली योग्यता नसतावेळी सुद्धा आपण त्या मंदिरामध्ये प्रवेश करणार बादशाह आहोत. के संदूक को देखने वाले हैं, आणि आपण कराराच्या कोशाला पाहणार आहोत. जैसे यहुन्ना ने देखा, आणि जसं योहानाने हम पाहिलं भी देखें। आणि आपण सुद्धा पाहणार आहे. इसलिए जो हम वहाँ करने वाले, तो यहाँ ट्रेनिंग दिया जाता है भक्ति का। आणि म्हणून जे आपण तिथे करणार आहोत आणि ते आपल्याला प्रशिक्षण देण्यात येतं भक्तीचं. इसलिए भक्ति करने के लिए, आराधना करने के लिए कंटाला नहीं करना। आणि म्हणून भक्ती करण्यासाठी, उपासना करण्यासाठी तुम्ही कंटाळा करू नका. प्रभु के सामने करते रहो,
सेट है, यहाँ आप कर रहे हो तो वहाँ के लिए लायक हो। आणि जर तुम्ही इथे करत आहात तर तुम्ही तिथे लायक आहात. अगर आप इधर नहीं कर रहे हो आणि जर तुम्ही इथे नाही करत तो फिर प्रयोग ऊपर ग्रहण नहीं है. मतलब जैसे जब करान देश में जाने से पहले आणि कनान देशामध्ये जाण्याच्या जो अगोदर योग्य नहीं थे उनको मरुभूमि में मार दिया. आणि जे योगी होते त्यांना मरुभूमीमध्ये मारण्यात जो आले योग्य थे उनको करान देश में एंट्री करवाया. आणि जे योग्य होते त्यांचा कनान देशामध्ये प्रवेश तो झाला. वैसे हमें भी वही करना है. आणि तसंच आपल्याला सुद्धा तसंच करायचं आहे. हमें स्वर्ग में एंट्री करना है. आणि आपल्याला स्वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे. स्वर्ग का दरवाजा कौन है? आणि स्वर्गाचा दरवाजा कोण आहे? यीशु. तो उससे पहचान होगी तो दरवाजा खुलेगा. आणि जर त्याच्याशी ओळख असेल तर दरवाजा उघडण्यात येईल. बराबर है. आपके सबके दरवाजे को देखने वाला वो दूरबीन है. आणि तुमच्या सर्वांच्या दरवाजाला पाहणारा दूरबीन आहे. सबको नहीं है. हमारे यीशु के दरवाजे को दूरबीन है. वो देखता है कौन खड़ा है. नहीं, ये मेरा नहीं है. आणि आता येशूच्या दरवाजाला दूरबीन आहे तो पाहतो की कोण उभा आहे. दरवाजा नहीं खुलता है. आणि दरवाजा उघडत नाही. फिर आप बाहर से बोलते कौन हो यीशु. आणि बाहेरून लोक की येशू तो उघड. अंदर से आवाज आता है मैं नहीं जानता. आणि आतमधून आवाज येतो तुम्ही त्याला ओळखत नाही. बाकी के चर्च का आणि बाकीचे चर्चमधला आहे. बपतिस्मा किया हो. आणि बपतिस्मा झालेला आहे. वो किसी अंदर बैठी है मेरे पहले पहुंची थी वो. उसको बोलो मुझे पहचानती है. आणि तिथे आतमध्ये बसलेला आहे. देखने के लिए नहीं आओगी. बोलेगा अंदर से आवाज आएगा मैं नहीं जानता. आणि आतमधून आवाज येतो मी ओळखत नाही. तो स्वर्ग का दरवाजा खुलने के लिए स्वर्ग के दरवाजे से पहचान होनी चाहिए. यीशु से पहचान होनी चाहिए. ऑटोमेटिकली पहचाने खुलेगा दरवाजा. आणि स्वर्गाचा दरवाजा उघडण्यासाठी त्या दरवाजासोबत म्हणजे येशूसोबत आपली ओळख असली पाहिजे. आपको ठोकने की भी जरूरत नहीं पड़ना. आणि तुम्हाला ठोकायची सुद्धा गरज वो लागणार. ऑटोमेटिकली आप दरवाजे पे पहुंचते वो दरवाजा खुल जाएगा. आणि तुम्ही दरवाजावरती पोहोचतो तो दरवाजा उघडून जाईल. अंदर से प्रकाश आणि आतमधून प्रकाश. और आप ऐसे अंदर लिए जाओ. आणि तुम्ही आतमध्ये घेतले जाल. है ना. हो जाता है. आणि ते जास्त चांगलं आहे. भक्ति यहाँ पर भी करो. आणि म्हणून भक्ती इथे इसे आपको जायला यहाँ ट्रेनिंग दिया जाता है. आणि म्हणून तुम्हाला इथे प्रशिक्षण आप देण्यात तैयार येईल. हो गए. आणि जर तुम्ही तयार झाला ऊपर से आवाज आएगा आ. आणि वरतून आवाज येईल की ये. फिर हम जाएं. आणि मग आपण जाऊ. बाय 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 बाय. इसे तैयार हो जाओ. आणि म्हणून तयार व्हा. परमेश्वर के मंदिर जाना है. आणि देवाच्या मंदिरात जायचं आहे. वहाँ वाचा का संदूक रखा है. आणि तिथे कराराचा कोष ठेवण्यात आलेला भक्ति आहे. करने के लिए प्रभु बुला रहा है. आणि आपल्याला भक्ती करण्यासाठी प्रभु बोलवत आहे. प्रभु आशीष दे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. आए हुए तेरे सभी बच्चों को प्रभु तूने बुलाहट दिया. सभी बच्चे यानी इस पृथ्वी पर सभी लोगों को तो आमंत्रण दिया है. लेकिन जो इस आमंत्रण को ग्रहण करके तैयार करके जाएगा विवाह के लिए उसके लिए जरूर दुआ कीजिए. और भाग्यशाली वो जो मंदिर में प्रवेश करेगा, स्वर्ग में निवास स्थान को देखेगा. पृथ्वी का निवास स्थान हमें तो देखने के लिए कभी नहीं मिला और ना ही हम कभी देख पाएंगे प्रभु. लेकिन एक है कि हम स्वर्ग का निवास स्थान जरूर देखेंगे. वाचा का संदूक हम जरूर देखेंगे. हम धन्यवाद देते पिता और हम जरूर आएंगे. हमने इस आमंत्रण को स्वीकार किया और हम जरूर तैयारी कर रहे हैं. हमारी तैयारी पूरी होते ही होने ले ये हमारी प्रार्थना है प्रभु. तब तक हमें सूर्य आराधना भक्ति पृथ्वी पर सब कुछ हमको करने के लिए मदद कर दो. ये मेरी विनती मेरी प्रार्थना है. इन सबको प्रभु पवित्र पिता आपके लिए तैयार रहने के लिए सहायता करें. इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना करो. यीशु उनके प्रभु बहुत बड़ा काम आपने हमारे लिए किया है. स्वर्ग हम कभी जा ही नहीं सकते लेकिन आज प्रभु यीशु तेरे द्वारा आज हम स्वर्ग जा सकते हैं. मैं बहुत धन्यवाद देती हूँ. आए हुए तेरे सभी बच्चों को यीशु के नाम से कवर करती हूँ. करुणा दया मांगती हूँ. छिड़ा हुआ हाथ मांगती हूँ. आपकी आशीष मांगती हूँ. धन मान सम्मान से दीर्घायु से दूर करना और प्रभु इन सबको प्रिपेयर करना. इन सबको स्वर्ग लेके जाना. इनमें से कोई भी प्रभु पृथ्वी पर रहने नहीं देना, नरक जाने नहीं देना. ये मेरी खास विनती है प्रभु. इन्हें बलवान करना, भक्ति करने के लिए, आराधना करने के लिए, ज़्यादा आपके करीब आने के लिए उनको बहुत बहुत मदद करना. इन सबको मैं यीशु के नाम से आशीषित करना. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ. इन पुरुषों को शक्ति देना, पवित्र आत्मा का बल इनमें देने के लिए मदद करना.
प्रभु पाप को नहीं बोलने के लिए ताकत देना और मसीह के लिए हमेशा आगे रहने के लिए सहायता करना। इन स्त्रियों को भी प्रभु बहुत आशीषित करना, बच्चों को आशीषित करना, जवानों को आशीषित करना। इन सभी को यीशु के नाम से कवर कर दो। प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं। आमीन। सगळ्यांना